आरजे खेवले सर, माननीय खोबरागडे सर, माननीय अबारे सर, माननीय बोलते सर आणि मंचावर उपस्थित असलेले समस्त शिक्षक आणि कर्मचारी आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष माझे मित्रमैत्रिणी, आजच्या कार्यक्रमाला लाभलेले केंद्रबिंदू म्हणजे तुम्हीच आपण असाल सर. आज दिनांक 5 फरवरी 2026 आज आमचा निरोप समारंभ म्हणजे जो आमचा आपला प्रवास जो 5व्या वर्गापासून आपला सुरू झाला होता प्रवास जो आज तक आहे म्हणजे आजपर्यंत जो आपला प्रवास होता त्या प्रवासाला आज पूर्ण विराम लागणार आहे. म्हणजे आपला प्रवास आज संपणार आहे. या प्रवासामध्ये आपल्याला कितीतरी अपयश प्राप्त झाले आणि त्या अपयश प्राप्त झाल्याने आमचे मनोबल खचू नये त्यामुळे आमच्या शिक्षकांनी आम्हाला पाठिंबा दिला. आमचे मनोबल खचले नाही पाहिजे त्यामुळे शिक्षकांनी आम्हाला पाठिंबा दिल्यामुळे आमचे मनोबल आणखी दृढ झाले. आम्हाला ज्यावेळी यश प्राप्त झाले तेव्हा या शिक्षकांनी मान उंच करून गर्वाने अभिमानाने सांगत होते का हा जो विद्यार्थी आहे तो माझ्याच हाताखाली शिकलेला आहे, माझाच विद्यार्थी आहे असे त्यांनी गर्वाने सांगितले. आज आपण सर्व इथे जमलेलो आहोत. आपला निरोप समारंभ म्हणजे आपला आखरी दिवस. आज या शिक्षकांनी आपल्याला आजपर्यंत खूप काही मोलाचे ज्ञान दिले. आपण किती जरी त्यांचे आभार मानलो, किती त्यांना थँक्यू म्हटलो, काही म्हटलो, आभार पण तरी आम्ही किती पण प्रकट केलो तरी पण ते कमीच आहे. सरांनी दिलेलं आम्हाला ज्ञान हे अमूल्य आहे. त्याचे काही मूल्य ठरवता येत नाही. आम्ही या ग्राउंडमध्ये खेळत असताना आमचे हातपाय जरी तुटले, आमच्या टोंगरे फुटले, आम्ही या ग्राउंडमध्ये लोळलो. या वर्गखोलीमध्ये तासनतास आम्ही शिक्षण घेतलो, तासनतास आम्ही या वर्गखोलीमध्ये अभ्यास केलो. या शिक्षकांसोबत आम्ही आमच्यामध्ये सुखात्मकचे घन क्षण घडले. आम्हाला जेव्हा आम्ही 5वी 6वी मध्ये या शाळेमध्ये प्रवेश घेतलो, आमचा पहिला वर्ग या शाळेतील म्हणजे आमचा 5वा वर्ग. त्या शाळेमध्ये जेव्हा 5व्या वर्गामध्ये आम्ही प्रवेश घेतलो तेव्हा तो काळ म्हणजे कोरोना काळ होता. तो काळ आम्ही पूर्ण वर्षभर तर ना आलो पण 2 ते 3 महिने जवळपास आम्ही या शाळेमध्ये आलो. जेव्हा आज आमचे मित्र आम्हाला विश्वासू मित्र मिळाले ते फक्त या शाळेमुळे मिळाले. एखादे आमचे जे मित्र मिळाले ते शाळेचे देण आहे. जेव्हा आम्ही 8व्या वर्गामध्ये होतो तेव्हा आमचे क्लास टीचर खोबरागडे सर होते. खोबरागडे सरांनी आम्हाला अशी सूचना देत होती की तुम्ही दररोजचे 5 शब्द पाठ करा. सर असे दररोज म्हणायचे की तुम्ही आज जर 5 शब्द पाठ केल्या, उद्या 5 शब्द पाठ केल्या, तसे वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्हाला हजारो शब्दापेक्षा जास्त शब्द पाठ होतील. जर तुम्ही असे जर केले तर तुमचा ज्ञानाचा साठा जो आहे तो वाढेल. पण हे सांगताना सरांना मला दुःख वाटत आहे की सरांच्या सूचनाचे पालन आम्ही फक्त 8व्या वर्गापर्यंतच केलो. याबद्दल मी सरांकडून माफी पण मागतो. ते आम्हाला आज कळत आहे की सर जे सांगत होते, सरांची सूचना जी होती ती आम्हाला पाडायला पाहिजे होती. आजपर्यंत जर आम्ही शब्द पाठ केलो असतो तर आज आमच्याकडे खरोखरच ज्ञानाचा साठा भरपूर असता. आम्ही फक्त 8व्या वर्गापर्यंतच ते शब्द पाठ केलो कारण सरांच्या छडीचा आम्हाला भीती वाटत होती. सर आम्हाला मारत होते त्यामुळेच आम्ही फक्त 8व्या वर्गापर्यंतच सरांच्या भीतीमुळे ते शब्द पाठ करत होतो. आमच्या आणि 8वी मध्ये आणखी NMS नावाची परीक्षा होती. त्याच्यामध्ये
प्रामुख्याने गणित, बौद्धिक क्षमता चाचणी, विज्ञान, सायन्स हे सब्जेक्ट होते. आम्हाला गणित जर म्हटला तर जास्तीत जास्त मुलांना गणिताचं नाव घेऊनच घाम फुटते. आम्हाला पण पहिले घाम फुटत होता गणिताचं नाव ऐकून, पण गणिताबद्दल आम्हाला भीती वाटू नये. ते आणखी कॉम्पिटिटिव्ह परीक्षा असल्यामुळे तिथं मुलं कमीत कमी वेळामध्ये उत्तर काढले पाहिजे. त्यासाठी आम्हाला आमचे आणि आरजे सरांनी आपला वेळात वेळ काढून यांनी क्लासेसच्या माध्यमातून आम्हाला गणिताबद्दलची वाटणारी भीती ते दूर केली. सरांनी सकाळी 10 वाजतापासून आम्हाला बोलवत होते, म्हणजे आमचे एक्स्ट्रा क्लासेस घेत होते. 10 वाजतापासून ते आम्ही कंटिन्यू 2 वाजेपर्यंत या वर्गामध्ये शिकलो. नंतर दुसरा विषय म्हटलं तर बौद्धिक क्षमता चाचणी, बुद्धिमत्ता. बौद्धिक क्षमता चाचणी म्हटलं तर बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे आता या विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता चाचणी वेगवेगळी असते. या मुलाला एखादा प्रश्न लवकर समजते, या मुलांना नंतर समजते. ते त्याच्या कॅपॅसिटीवर डिपेंड असते. तर आम्हाला हे ज्ञान साध्या आणि बिलकुल सरळ पद्धतीमध्ये आमचे कोलते सरांनी आम्हाला डायग्रॅमिकली सांगितले, जेणेकरून या प्रत्येक मुलांना लवकरात लवकर आपल्याला समजेल. नंतर जरी म्हटलं तर आम्हाला विज्ञान, जो NMSचा आमचा विज्ञान हा थोडा मागे होता. ते नंतर आम्ही क्लासेस त्याचे सुरू केलं होतं. जेव्हा NMS विज्ञानचे क्लासेस सुरू केलं, सुकाळे सर यांनी कमी टाइम असल्यामुळे एक्स्ट्रा क्लासेस शनिवार रविवारला घेत होते आम्ही. जेव्हा आम्ही या शाळेमध्ये दुपारी भर उन्हामध्ये आम्ही येत होतो क्लासमध्ये, तेव्हा आम्हाला जेव्हा ब्रेक मिळायचा तेव्हा ब्रेकमध्ये आम्ही क्रिकेट वगैरे खेळत असायचो मित्र. त्यामध्ये सर सुद्धा आम्हासोबत रुची दाखवून खेळत होते. सर सुद्धा एक प्लेयर किंवा मित्रत्वाच्या भावना दाखवून आम्हासोबत खेळत होते. या सरांच्या मेहनतीमुळे आम्ही आज NMS नावाची जी परीक्षा आहे ते उत्तीर्ण गुणांनी पास होऊ शकतो. हा जे परीक्षा होती त्या परीक्षेमुळे फक्त आमचीच परीक्षा नव्हती, या परीक्षेमागे आमचेच परिश्रम नव्हते. या परिश्रमामागे आमच्या सरांचे सुद्धा तेवढेच परिश्रम केले त्यांनी, तेवढेच आम्ही पण परिश्रम केले. यामध्ये सरांचा मोलाचा वाटा राहिला. आम्ही या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो. हे फक्त आमचेच योगदान नव्हते तर सरांचे सुद्धा योगदान होते. आणि माझ्या सुंदरशा या जर आता सामान्यतः जर प्रत्येक जणाची मेंटॅलिटी बघितलं तर आपल्याला असं वाटते, जो आजपर्यंतचा आपला प्रवास राहिला, जो 5वी पासून ते 10वी पर्यंतचा आपला प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे आपल्याला वाटायचा की एखादा जर प्रॉब्लेम आला, एखादा आपल्याला अभ्यास करायचा आहे, अभ्यास करू असं वाटत आहे, आणि एखाद्या परीक्षेमध्ये जर आपण जरी फेल झालो, जरी कमी पडलो, एखाद्या गोष्टीमध्ये आम्ही कमी पडलो तर आपल्याला कंटाळवाणे वाटते. आणि आपल्याला असं वाटते की कधी कधी मी शाळा सोडून जाईल आणि कधी कधी मला माझे स्वातंत्र्य. जो आमचा वर्ग वाटला म्हणजे तो 10वा वर्ग. आम्ही 10व्या वर्गामध्ये पाय टाकायच्या पहिलेच उन्हाळ्यामध्येच बोबाटे सर आमचे गणिताचे क्लास सुरू केले होते. त्या क्लासेसमध्ये सरांनी आम्हाला पहिलेच 10वीचं सिलेबस आहे तो सुरू केला होता. शिकवण्याबरोबरच सरांनी आमच्यामध्ये कितीतरी थट्टा मस्करी झाली, आम्ही मजाक मस्करी केलो. सरांसोबत आम्ही कधी सर म्हणून नाही तर एक मित्र म्हणून वागलो. आणि या मित्रतेच्या भावनेमुळे आमच्यामधील जे नातं होतं ते आणखी घट्ट झालं सरांमुळे.
जेव्हा आमच्या मशागती सर जेव्हा आम्हाला एखादा जर मुलगा ते मनोबल जर खचले असेल की मी परीक्षा नाही देऊ शकत तर सर आम्हाला असं मोटिव्ह करत होते, असं मोटिवेशन देत होते की जर त्यांचे 5 मिनिटाचे शब्द तरी त्या मुलाने जर ऐकले तर तो सुद्धा उड्या मारायला लागतो की सर मी पास होऊन दाखवे, सर मी परीक्षेमध्ये पास होऊन दाखवे. असे आमच्या मशागती सरांचे मोटिवेशन शब्द आम्हाला आवडत होते. नंतरचं जर म्हटलं तर अभारे सर जे आमचे 10वी मधील विद्यार्थी जर आपल्या मार्गावरून जर भटकत असतील एखादे विद्यार्थी तर अभारे सरांनी त्यांना चांगल्या पद्धतीने समजावून त्यांनी आपल्या सरळ मार्गावर आणून दिले. सरांनी कधी रागावून सांगितले, सरांनी कधी मायेने प्रेम करून सर जवळ घेतले आणि समजावून सांगितले. आणि मनोरंजन करण्याच्या बाबतीमध्ये तर सरांनी कधी कधी आम्हाला नाचून पण शिकवले. सरांची जे आम्हाला शिकवण दिली, सरांची जे शिकवण आहे ती आम्ही कधी विसरू शकत नाही. आज जर वर्ग 10वीच्या बॅचचा जर तुम्ही जर विचाराल का सर्वात स्कोरिंग सब्जेक्ट किंवा सर्वात आवडणारा सब्जेक्ट हा कोणता आहे तर 70 ते 80% मुलांचे हे आन्सर राहील की सर्वात आम्हाला सब्जेक्ट आणि स्कोरिंग सब्जेक्ट हा जो हिंदी आहे. बिकॉज ऑफ अभारे सर आम्हाला अशा पद्धतीने हिंदी सब्जेक्टमध्ये ट्रेन केले की आम्ही जास्तीत जास्त स्कोरिंग जो आमचा सब्जेक्ट राहिला आहे आजपर्यंत तो हिंदी राहिला. सरांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले. त्यांचे आपण किती पण ते आभार मानलो तरी ते कमीच आहे. त्यांचे उपकार कधी आपण फेडू शकत नाही. नंतर जर म्हटलं आमच्या वर्गाचे 10वा अ चे क्लास टीचर वसाके सर यांनी आम्हाला आमच्यावर कधीही रागावले नाही. जरी आम्ही मस्त्या केलो, जरी आम्ही काही एखादी उचनीचे पण झाली तरी वसाके सर कधी आम्हावर रागावले नाही. वसाके सर आम्हाला नेहमी प्रेमाच्या शब्दामध्ये समजावून सांगितले. त्यांनी आमच्याकडे मित्रत्वाची भावना ठेवून त्यांनी आम्हाला एखादी गोष्ट वगैरे समजावून सांगितली. क्रिटिकलच्या पेक्षा क्रिटिकल जे सिलेबस होता ते मुलांना कसं समजल तशी भावना ठेवून तसा त्या प्रकारे त्यांनी आम्हाला शिकवले. नंतर जर म्हटलं तर मला तरी वाटते की सर्वात जास्त जो कठीण सब्जेक्ट वाटते हार्ड तो सब्जेक्ट बायोलॉजी म्हणजे सायन्स. तर तो सब्जेक्ट हा मुलांपर्यंत योग्य त्या प्रकारे मुलांना समजला पाहिजे. त्यासाठी सोमरकर सरांनी आम्हाला म्हणजे मुलांना लवकरात लवकर कसं कळते की डायग्रामेटिकली लवकर समजते. एखादी गोष्ट जर आपण चित्र काढून जर मुलांना समजवलं तर मुलांना लवकरात लवकर समजते. सोमरकर सरांनी चित्र काढून पूर्ण जो धड्यामध्ये सार दिला त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं. जो नंतर आम्हाला त्यासोबतच कठीण वाटत होतं म्हणजे आम्हाला तो नंतर सब्जेक्ट जो समजायला थोडा जड जात होतं तो म्हणजे इतिहास व राज्यशास्त्र. पण आमची मॅडम गणपे टीचर त्यांनी योग्य त्या प्रकारे उदाहरणाच्या माध्यमातून आम्हाला जो तिथं सार दिलेला आहे तो आमच्यापर्यंत पोहोचवला. मॅडम प्रत्येक कन्सेप्ट हा उदाहरणे देऊन आमच्यापर्यंत पोहोचवले. या सर्व शिक्षक वृंदांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. आम्ही ते उपकार कधी भुलू नाही शकत. पण त्या
माझे जे मनोगत आहे, मी भाषणाच्या माझ्या अखेरीस 2 ओळीमध्ये तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छुक. म्हणजे शिस्त संयम समर्पणातून संस्काराचा वारसा दिला. शिस्त संयम समर्पणातून संस्काराचा वारसा दिला. घडली तर चूक आमच्याकडून, तर आमच्या हातामध्ये आरसा दिला. आमच्या इथवर प्रवासाचे शिक्षकच शिल्पकार आहेत. फिरणार नाही या जन्मात तुमचे एवढे आमच्यावर उपकार आहेत. फिरणार नाही या जन्मात तुमचे एवढे अनंत आमच्यावर उपकार आहेत. मी माझे 2 शब्द इथेच संपवतो. माझे 2 शब्द इथे संपवण्यापूर्वी 2च मिनिट घेतो, जास्त नाही. त्यानंतर की आजपर्यंत या प्रवासामध्ये माझ्याकडून जर शिक्षकांचे किंवा माझ्या मित्रमैत्रिणींचे मन जर दुखावले असतील, तर मी माफी मागतो की मी या सरांचाच मुलगा आहो, मी तुमचा भाऊ आहो असे समजून तुम्ही मला माफ करून टाका. आणि या माझ्या लाडक्या सर्व शिक्षकांसाठी अशी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना मित्रांना अशी विनंती करतो, माझ्या सर्व लाडक्या शिक्षकांसाठी 3 ताळ्या सर्वांना वाजवा.